मग असलं हे कीर्ती प्राप्त करून देणारं दान देताना एवढा अस्वस्थ तरी का झाला आहेस? दादा, जीवनाची आशा ही सर्व आकांक्षापेक्षा श्रेष्ठ असते, हे नाकारू नकोस. जिवंत असताना कीर्ती मिळाली तर आत्मसन्मानाचं सौख्य तरी मिळेल, पण मृत्यूनंतर त्या कीर्तीचा उपयोग तरी काय? सुगंधी फुलांची माला प्रेतावर चढवून काही तिचा सुवास ते प्रेत काही अनुभवू शकत नाही. जगात अस्तित्व असणं, कोणत्याही मार्गानं अस्तित्वात असणं हाच खरा पराक्रम आहे. तेच खरं जीवन आहे. तुझ्या द्वाराशी इंद्राला पाठवणाऱ्यांची तरी दुसरी कोणती उदात्त कल्पना आहे? ते केवळ जगू पाहत आहेत. जगणं हा जीवाचा स्थायी भाव आहे. म्हणूनच तुझं मन आज कातर झालं आहे जगण्यासाठी. कारण तुलाही माहीत आहे की कवचकुंडलामुळे तू युद्धात अवध्य आहेस, अजिंक्य आहेस. अर्जुनासारखा धनुर्धर सुद्धा तुझा पराभव करू शकणार नाही. दादा, मनाच्या सत्य स्वरूपाला साथ दे. कवचकुंडल दान देऊ नकोस. अर्जुनवधाच्या प्रतिज्ञेची तरी आठवण ठेव. शोन, फार बोललास. माझ्या सहवासात राहून कधी बोलला नव्हतास तेही बोललास. सरोवरात फुललेल्या कमलपुष्पांच्या मकरंदाची गोडी सरोवराच्या पाण्यालाही कळत नसते. ती कळते दूरस्थ भ्रमरांना. तुझीही तीच स्थिती आहे. जीवनभर मी कसा वागलो हे तुलाही कळू नये याचं आश्चर्य वाटतं. माझ्या सहवासात राहून खांद्याला खांदा लावून जगूनही तू असं म्हणावंस, जीवाच्या भयानक मी कातर आहे, अस्वस्थ झालो आहे आणि त्यामुळंच मला काही सुचत नाही असंच तुलाही वाटतं? शोन, मी कातर झालो आहे, अस्वस्थ झालो आहे, काही सुचेनासं झालं आहे. मला हे सारं खरं आहे, पण ते का? ते रहस्यच जाळं अधिकच गुंफत होता. शोन, अंगावरचं हे अभेद्य कवच आणि ही तळपणारी कुंडलं देवराज इंद्रांना मागितली तरी त्याला ती कशी व कुठून कापून काढून द्यावीत हे सुचत नाही. म्हणून मी अस्वस्थ आहे. कसं शस्त्र चालवू मी या अभेद्य शरीरावर? कीर्तीचा समोर आलेला हा कुंभ कवच कुंडलाच्या अभेद्यपणामुळं भंगणार की काय? मी अस्वस्थ आहे तो केवळ यासाठी. रात्रभर विचार करतो आहे, पण अजून मार्ग काही सुचत नाही. सांग शोन, कसं आणि कुठून कापू शकणार मी हे कवच? तो पुन्हा पाठीवर हात गुंफून अस्वस्थ फेऱ्या घेऊ लागला. मी मान खाली घातली. त्याच्या गगनचुंबी विचारासमोर खरोखरच मला माझे विचार अतिशय क्षुद्र वाटले. कितीतरी काल आम्ही तसेच शांत होतो. शेवटी मला कक्षात सोडून तो अर्धेदानास जाण्यासाठी कोरडं उतरीय घेऊन निघून गेला. वृषाली वहिनीसह सर्वांना ती वार्ता सांगून जागृत ठेवण्यासाठी मी राजवास्तूच्या कक्षाकक्षातून फिरू लागलो. पण त्याचा कठोर निर्धार सर्वांना पूर्ण माहीत होता. कवचकुंडल दानाच्या निर्णयापासून त्याला परावृत्त करण्याचं सामर्थ्य त्यात आम्हापैकी कोणातही नव्हतं. नित्यासारखं स्नान आणि अर्धेदान आटोपून तो दानाच्या चौथऱ्यावर येऊन उभा राहिला. याचकांची पंक्ती लांबवर पसरली होती. त्यात देवेंद्र दिसतो का म्हणून मी बारकाईनं कानोसा घेतला. तो कुठंच दिसत नव्हता. समाधानानं मागेल ती वस्तू मी अंगराजाच्या हाती देत होतो. सुवर्ण, वस्त्र, मोती, धान्य, तेल याचं मुक्त हस्तानं दान झालं. सर्व याचक संपले. सौदावर चिंतेने व्याकुळ होऊन उभे राहिलेले मातापिता, वृषाली वहिनी आणि सप्तपुत्र सुटकेचा निश्वास टाकून समाधानानं आत परतले. स्वप्न हे स्वप्नच ठरलं म्हणायचं असं पुटपुटत मी खाली सोडलेले 4 मोती तबकात टाकले. इतक्यात एक कृश शरीराचा ब्राह्मण महाद्वाराच्या पोटद्वारातून आत शिरला आणि क्षणभर तिथंच थांबला. माझं मन शंकेने थरारलं. कोण आहे ते? अंगराजाने विचारलं. एक दरिद्री ब्राह्मण, एक याचक. ये बंधो, त्वरा कर. दानाचा समय संपत आला आहे, लवकर ये. कमरेवर दोन्ही हात टेकवून वाकत तो ब्राह्मण चौथऱ्याजवळ आला. डोळे बारीक करून मुखाचं बोळकं चाळवीत उभा राहिला. ब्रह्मज्ञा, काय देऊ? धन, धेनू, धरती, धाम, अश्व, वस्त्र, फल, पुष्प, मधुर रस, सेवक, सेविका की ग्रंथलेखनासाठी भूर्जपत्र? काय देऊ बोला? कर्ण, तुझी दानवीर ही अभंग कीर्ती ऐकून दूर देशाहून मी आलो आहे. मला धन नको, मी धनलोभी नाही. धेनू नको, मी गोपाल नाही. धरती नको, मी राजा नाही. जिथं जाईन तेच माझं धाम आहे, म्हणून मला धामही नको. अश्व, अन्न, फल, पुष्प काहीच नको. मी ग्रंथलेखन करणारा कोणी ऋषीही
ऋषीही नाही, म्हणून मला तुझी भोर्जपत्रही नकोत. मग पाहिजे तरी काय? मी स्वतः आपला सेवक होऊ का? आपल्या मागून सांगाल तिकडे येऊ काय? ब्रह्मवर्या सांगा, संकोचू नका. एक वेळ मेघ सागराच्या द्वारातून विन्मुख जातील, पण याचक कर्णाच्या द्वारातून कधीही नाही विन्मुख परत जाणार, कधीच नाही. हा तुझा खोटा दंभ आहे. तुझा लौकिक भंगू नये म्हणून मी परत जातो आहे, कारण मी जे मागणार आहे ते तू कधीच मला देणार नाहीस. ब्राह्मण परतून महाद्वाराकडे चालू लागला. अंगराजाने चौथरा सोडून धावत जाऊन त्याचे चरण धरले. माझ्या धवल कीर्तीला असा काळीमा आणू नका. हे मस्तकही मी आपल्या चरणावर उतरून ठेवीन, पण आपण रिक्त हस्त परतू नये. सांगा, आपली इच्छा काय आहे ती. दानवीर म्हणवून घेणाऱ्या कर्णा, आपल्या दानशूरत्वाचा तुला एवढा गगनभेदी अभिमान असेल तर दे मला तुझ्या कवच कुंडलांचं दान. ब्राह्मणानं दोन्ही हात पसरले. दादा अग्नीचा झटका बसल्यासारखा ताडकन उठला. त्याचे नील नेत्र पाण्याने डबडबले होते. ओठ थरथरत होते. देवराज इंद्र, या कर्णासारख्या सामान्य सुतपुत्राच्या द्वारात आपण एका वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात, मी कुठं आहे? ही धरती आहे की स्वर्ग आहे? स्वर्गातील अमृताचं प्राशन करून अप्सरागणात रामणार देवाचा राजा मर्त्य लोकातील एका सुतपुत्राच्या द्वारात हात पसरून उभा आहे. हे सत्य आहे की स्वप्न? शोन, आज आपला दिग्विजय खऱ्या अर्थानं पूर्ण झाला आहे. चारी दिशांच्या वर एक पाचवी दिशा असते. आज तीही पराभूत आहे. देवराज अंगराजाच्या द्वारात प्रत्यक्ष याचक म्हणून उभा आहे. या देवा मी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि कवच कुंडलांचं दान आपल्या झोळीत टाकतो. पण त्यासाठी मोठी झोळी घेऊन या देवराज. माझं हे सर्वांग अभेद्य आहे, त्यावर शस्त्र नाही चालू शकत. म्हणून श्वास प्राण जाईपर्यंत रोखून मी माझं मृत शरीरच त्या झोळीत झोकून देईन. स्वर्गात गेल्यानंतर आपल्या राजाच्या भोवती असलेल्या सोनेरी कुंपणावर ते वाळत टाका. माझ्या थंड रक्ताचं बाष्प निघून जाईल. हे सुवर्ण कवच अखंड मिळेल, हवं तसं. अभेद्य कवच. छेदनं हाती नसलं तरी श्वास रोधून हाती आहे माझ्या. अभेद्य कवच छेदनं हाती नसलं तरी श्वास रोधनं हाती आहे माझ्या. अंगराज थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, पण हा पाहिजे आहे आपल्याला ते. स्वर्गाच्या भांडारातील सुवर्णांचा साठा संपुष्टात आला म्हणून, की आपल्या सिंहासनावरचं व्याघ्र जीर्ण झालं आहे त्या जागी नवं घालण्यासाठी म्हणून, की आपल्या हातातील वज्राला शोभणारी कवच ही एकच एक दुसरी वस्तू विश्वात आहे म्हणून. सांगा देवराज, स्वर्गाच्या या ज्या पायदंड्या उतरून तुम्ही आज धर्तीवर आलात त्यावर पायघडी म्हणून घालण्यासाठी तर आपल्याला हे माझं सुवर्ण कवच नको आहे ना? बोला महेंद्र, स्तब्ध का? निदान मला हे कवच आपल्या चरणावर ठेवण्याचा उपाय तरी सांगा. कारण माझ्यासारख्या सूतपुत्राच्या प्राणाला स्वर्गात स्थान कुठलं असणार? केवळ कवच आणि कुंडलच घेऊन जाणार आहात ना आपण? मग त्यासाठी ती जन्मानं एकत्र जोडलेली अभेद्य असताना विलग कशी करू मी? कुठून करू? मेंदूचे सर्व धागे उसवून मी उपाय शोधतो आहे आणि तो न मिळाल्यामुळं माझी विमल कीर्ती आज कलंकित होणार म्हणून लज्जित मुखानं आपणासमोर उभा आहे. कंठित मती होऊन, पूर्ण पराभूत होऊन. नाही कर्ण, तुझी कीर्ती कधीच कलंकित नाही होणार. कमरेचं खडक काढ आणि कमंडलासारख्या तुझ्या तलम मुखातून खडगाचं धारदार पातं चालव. कवचाचा एक विलग पापुद्रा हाती येईल. तो धरून स्वतःच्या हाताने वृक्षावरची साल काढावी तसं कवच विलग करून काढ. कर्ण, पाची दिशांचा दिग्विजय केवळ तुला आणि तुलाच शक्य आहे. जगात तू आणि एकमेव तूच दानवीर ठरशील. देवराज, मी आपला कसा ऋणमुक्त होऊ, मला हे सुचवू शकलं नाही. आपण धन्य आहात. त्याचे डोळे विलक्षण आनंदाने तळपले. झपाझप चालत तो चौथऱ्यावरच्या नेहमीच्या जागी आला.